पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सावे इथे कशा मुक्ताकडे असायला हव्या त्या। एवढं काळजीने काम करणारी मुलगी असं कसं विसरू शकते? मुक्ता कुठे गेले दोघे? सॉरी यार मुक्ता, मला झोप लागली। तू जेवलीस ना? नाही, अजून नाही जेवले। नाही अगं पण मुक्ता, तू मगाशी काय म्हणत होतीस की तुला भूक लागली, मग का नाही जेवलीस अजून? अहो आहे, पण दत्ता मामा अजून घरी आले नाहीयेत आणि ते जेवले पण नसतील। स्वतःच्या हाताने तर ते काही घेणार नाहीत। कुणीच वाढायला नाही म्हणलं की ते उपाशीच झोपतील। सारंगच्या डोक्यात काहीतरी आलं असणार म्हणूनच गेले असेल कुठेतरी। राहू दे किल्ल्या माझ्याकडे, उद्या देते। ही चाव्या ठेवायला गेली होती ना? मुक्ता, अगं दत्ता मामा अजून कसे नाही आले? अहो काहीतरी महत्वाचं काम असेल। सारंग तर इथे नाहीये, मग अरे हा सारंग तर इथेच होता, मग गेला कुठे? हा, ही नामी संधी आहे। यातील काही पैसे इथे ठेवून मुक्ताला यात अडकवण्यात येईल। येऊ दे मुक्तावर आळ। अगं पण अंबिका आत्या असताना तू का जागी आहेस? ती देईल ना जेवायला? ती झोपली आहे का? माहित नाही, पण घरातल्या प्रत्येक माणसाच्या जेवणाखाण्याची काळजी मी घ्यायला पाहिजे ना। मोठी आईने एवढ्या विश्वासाने मायावरी जबाबदारी टाकली। हा नाही ते बरोबर आहे, तू जागी राहा आणि मी तुला बघत राहतो। खरं तर असं नाही, एक मिनिट थांबा। अनबिलीवेबल, या अंधारात माझा हा हिरा काय चमकतोय। पण यातले पैसे लपवायचे कुठे? नाही नको, पैसे चोरल्यासारखे वाटायला हवेत। आओ काय केलं तुम्ही? बाबा काय झालं?
अरे बेटा, तुला जे प्रॉमिस केलं होतं ना ते तुझा बाबा नक्की पूर्ण करणार आहे. आपण नवीन घरात राहायला जाणार आहोत. बरं हे बघ, आता तू झोपायला जा, आपण उद्या बोलूया. हो चालेल. एक मिनिट इकडे. काय? ह्यातलं कुणालाही काही सांगायचं नाही. हा, कसं असतं ना बाळा, की आजूबाजूला आपल्या अनेक माणसं असतात, त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटतच नसतं. आता बघ ना, मी तुला आपल्या नवीन घराबद्दल सांगितलं, तुला दिलेलं प्रॉमिस सांगितलं, हे जर त्यांना कळलं ना तर हे होऊच नये यासाठी ते प्रयत्न करतील. आणि असं व्हायला नको ना. बाबा, मी ना कोणाला काहीच सांगणार नाही. शाण माझं बाळ ते. आणि बाबा, मम्माची काळजी घ्या. हा, ती जरा आज विचित्रच वागतीये. हा, मी बघतो, तू जा. हो, मी जा. बाबा, मी काय म्हणत होते, आपलं जुनं घर आपले पैसे संपले म्हणून सोडावं लागलं का? नाही, असं काही नाहीये ग. मग मम्मा का असं म्हणत होती? अरे कसं आहे माहितीये का, तुझी आई जरा जास्त विचार करते, तू नको त्यात लक्ष घालू. कसं आहे ना, हे सगळे मोठ्यांचे विषय आहेत. टॉप सिक्रेट. हा, हो करेक्ट. आता तू जा आणि हे बघ, मोबाईल जास्त बघत राहू नको. हा, हो बाबा. गुड नाईट. गुड नाईट. मम्मा, गुड नाईट. हा, आणि झोप आता. मी मुद्दाम नाही. अंबिके, पुन्हा जर का तिला असं काही सांगशील ना तर बघ मी तुझं काय करतो ते. अंबिका, अगं जरा शहाण्यासारखी वाग. अगं आता आपलं सगळं काही चांगलं होणार आहे. आणि मला सांग, मी हे सगळं माझं एकट्यासाठी करतोय का? तुझ्यासाठी, माझ्यासाठी, अगं आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सगळं करतोय मी. आणि हे बघ, माझ्या हाताला काय सापडलंय ते. आपल्याला श्रीमंत करणारी ही बघ कागदपत्र सापडली आहेत. उपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि बा पैसे, एवढे पैसे कुठून आणले? मुक्ताच्या ताब्यात असलेली तिजोरी मी साफ केली आहे. सोबत एक मास्टर प्लॅन पण आहे. आता त्या मुक्ताच्या इज्जतीचा मी असा ठेचा करतो ना की या दत्ताला कोण थांबवू शकत नाही. पण ते मुक्ता, तू काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. दत्ता मामा आले का? ते जेवले नसतील ना, मी जेवायची थांबले होते. तू कशाला थांबलीस? अहो, मोठ्यांनी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे दिल्यात. त्या सुद्धा सगळ्या जेवल्याशिवाय कधीच जेवल्या नाहीत. मी तरी कशी जेवणार? त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे ना. आहेत हे, ये ना आत. कधीच आलेत ते. ये, हे बघ, आले ते. ये ना. दत्ता मामा, तुम्हाला भूक लागली असेल ना? चला आपण जेवू. हो, नाही भूक तर लागलीच आहे. हा, आलोच ना मी. नाही नाही, लगेच चला. मी भाजी गरम करून देते. तुम्ही जेवलात की मग मी जेवेन. तू कशाला जेवायचं थांबायचं? जेवायचं होतं ना. मामा, हे तुझं असं
अरे बिचारी तुझ्यासाठी जेवायचं थांबली आहे आणि तू तिलाच म्हणतोय जेवून घे. मामा, हा माझी मुक्ता आहे की नाही आदर्श सून? हो हो आहे. नाहीतर मला सांगा की आजच्या काळात अशी सून जी आपल्या घरातल्या सगळ्यांचा विचार करते अशी कुठे असते का? आणि ती जागी होती म्हणून तुला आता जेवायला मिळते, नाहीतर तुला पण आत्यासारखा डाएट करायला लागला असता. हो हो. बर मामा, चल जेवायला ये. हो आत्या, काय कुठल्या विचारात हरवलीयस? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो ठीक आहे. एक मिनिट आत्या. ताप तर नाही येईल? नाही नाही, मी बरी आहे, ताप नाहीये. काही नाही, कामामुळे जरा थकली आहे ती. मी म्हटलं तिला की आराम कर आराम कर, तर ही हो, आणि त्यात ती डाएट करत बसते. मला तर वाटतं ना तुला भूक लागली आत्या, तू पण चल ना जेवायला. नको, मला भूक नाहीये, मी त्यापेक्षा झोपते. ओके बरं. ए दत्ता मामा, तू चल माझ्याबरोबर, नाहीतर मी बडबड करत बसायचो आणि हो. तू उपाशीच राहशील. ना आलो आलो. हा आत्या, तुम्ही आराम करा. हो. मी काय म्हणते, एकटी मला आता पटकन झोप नाही लागणार तशी. मी येते, तुमच्या बरोबरच येते. चालेल, सगळ्यांसोबत तुम्हाला बरं पण वाटेल. हो. तेरा नीट ठेव, तसाच्या तसा वाजता येतोय. मामा, हो हो आलो आलो. घरातले सगळे झोपले होते, बायको असून मीही झोपले, पण मुक्ता जागी राहिली. का का तर यांचं जेवण बाकी होतं. एवढ्या गुणी पोरीला नका त्रास देऊ. आपण वाईट आहोत, ती वाईट नाहीये. मुक्ता शुद्ध मनाची मुलगी आहे. एकदा जेवले तरी एवढ्या रात्री मला भूक कशी लागते काय कळत नाही. बघू तरी माझ्यासाठी काहीतरी शिल्लक राहिलं असेल तर बरं आहे. भरपूर अन्न शिल्लक आहे, चला जेवूया. असं सगळं जेवण बघितल्यावर माझा चेहरा खुलतो कसा ना, हेच मला कळत नाही. चला आता मस्तपैकी जेवूया. काकी तू? ते काय तुम्ही सगळे इथे काय करताय? अगं ते दत्ता मामा आणि मुक्ता यांचं जेवायचं राहिलं होतं, तर मी म्हटलं की मी त्यांना वाढतो. तुझं पण जेवायचं राहिलंय का? नाही म्हणजे हा नाही, मी ते हे काय झालं, मी मुक्तानी जेवण झाकून ठेवले का ना ते बघायला इथे आले होते. पण पाहिलं तर काय भरपूर जेवण होतं. एवढं उरलंय म्हटलं जेवण, ते फेकून कसं द्यायचं, म्हणून थोडंसं खाऊन संपवावं असं पण मला माहित नव्हतं की तुम्ही जेवला नाहीत ते. हो नाही, भरपूर शिल्लक आहे, तुम्ही पण जेवा. नाही म्हणजे सोबत बसते, पण म्हणजे मला तशी भूक नाहीये. पण दत्ता भाऊ, तुम्ही सुद्धा अजून इतका उशीर झाला तर जेवला नाहीत का? नाही काही काम होतं का? हो यार मामा, मला पण तोच प्रश्न पडलाय. कुठे होतस तू इतका वेळ? म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना? नाही अडचण काहीच नाही रे. काय झालं, मी लवकर आलो ना थोडा, आणि मला तितकीशी भूक नव्हती म्हणून थांबलो होतो. बर, तुम्ही बसा जेवायला. मुक्ता थांब.
थांब. तू बस, आज मी वाढणार आहे. अहो तुम्ही कशाला? अगं तुम्ही कशाला म्हणजे रोज तुम्ही बायका वाढता की नाही आम्हाला, सो म्हटलं कधीतरी पुरुषांना पण चान्स द्या तुमची सेवा करायचा. हा काय म्हणतो दत्ता मामा? हो बरोबर आहे. बस. बायकांचा जन्म काय घर काम करण्यासाठी झालाय. आता मुक्तासारखं काम करायला घराच्या बाहेर पडायला मिळालं असतं तर घर कामातून सुटका मिळाली असती नाही का. पण मुक्ता तू काम करायला जाणार होतीस ना, काय झालं, मिळालं का काम? नाही, पण प्रयत्न चालू आहेत. बट आय एम शुअर मुक्ता असं काम करेल ना की ज्यामुळे तिचं आपल्या सगळ्यांना कौतुक वाटेल. आणि आता तिला मार्गदर्शन पण तसंच मिळतंय. हो हो, माझ्या शुभेच्छा आहेत हा तुला मुक्ता. अरे दत्ता मामा, तुझे पण आशीर्वाद असू देत मुक्ताच्या पाठीशी. दत्ता मामा. हा अरे काय कुठे हरवलास? अरे काय नाही रे, जरा थकल्यासारखं वाटतंय म्हणून. तुला पण? अरे काय यार, म्हणजे आज सगळ्यांनाच थकल्यासारखं होतंय. बरं असू दे, माझ्याकडे ना एक अनबिलिव्हेबल आयडिया आहे. आपण काय करू, आपण मस्तपैकी सॉफ्ट म्युझिक लावू आणि मेणबत्तीच्या प्रकाशात जेवू. काय म्हणता? काय गाणं? नको नको, अरे दाजींना कळलं ना तर शिव्या बसतील आपल्याला. अरे दत्ता मामा, आपण म्युझिक फक्त आपल्याला ऐकायला येईल ना एवढंच लावू. हा क्षण जगून घे मुक्ता. ही रोमॅन्टिक रात्र उद्या भयानक रात्रीत बदलणार आहे. उद्या मॅनेजरला गाठायला पाहिजे.
माझा प्लॅन सक्सेस करायला त्याचीच मदत होईल.